मेजर कुमार कांबळे. मी प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव, वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन. आज आम्ही सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. निवेदन देताना प्रामुख्याने आमच्या वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे आमचे महानगरपालिका क्षेत्राचे उपाध्यक्ष माननीय मोहन साबळे साहेब, त्याचप्रमाणे वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी कांबळे साहेब, जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी गोपाल कांबळे साहेब, त्याप्रमाणे मेजर कुमार कांबळे साहेब आणि सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हाधिकारी यांना आम्ही भेटलो असता. आज आम्ही जिल्हाधिकारीमध्ये काही कर्मचारी 20-20 वर्षे या ठिकाणी तळ ठोकून आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली असता असं लक्षात आलं. आप्पासाहेब पाटील नावाचे कर्मचारी सहाय्यक कारकून म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये PA म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तर त्या ठिकाणी त्यांनी काम करत असताना अनेक वंचित सर्वसामान्य कष्टकरी लोक या ठिकाणी आपले ग्रहाने मांडायला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागायला येत आलं असताना त्या ठिकाणी त्यांना पिटाळून लावणं आणि त्या ठिकाणी स्वतः PA असून देखील एक जिल्हाधिकारी असल्यासारखं वागणं किंवा लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या त्यांना हे देणं आणि सर्वसामान्यांना वेगळं न्याय देणं अशी भूमिका निभावणाऱ्या आप्पासाहेब पाटील ही गेले 20 वर्ष त्या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यामुळं त्यांना असं वाटायला की मी 20 वर्ष या ठिकाणी असल्यामुळं या जिल्हाधिकारी या बिल्डिंगचा किंवा या संपत्तीचा मालक झालो की काय, अशी एक परिस्थिती त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निर्माण केल्यामुळं त्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्यावर देखील प्रचंड दबाव निर्माण झाल्यामुळं त्यांना तात्काळ या ठिकाणी हलवणं आवश्यक आहे आणि त्यांची बदली खऱ्या अर्थानं शासनाच्या नियमाप्रमाणे 3-3 वर्षामध्ये बदली करणं आवश्यक असताना तळ ठोकून 20 वर्ष आहेत. याच्या पाठीमागं गोड बंगाल काय, याच्या पाठीमागं त्यांच्या पाठीमागं कोण असा मोठा नेता आहे ह्याची देखील चौकशी होणं आवश्यक आहे आणि त्या आप्पासाहेब पाटील यांची तात्काळ त्या ठिकाणी संबंधित सांगली जिल्ह्यातून तात्काळ बदली होणे आवश्यक तर आहेच, पण ही 20 वर्षे या ठिकाणी थांबून त्यांनी कोणकोणत्या प्रकारे या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला असं आम्हाला आढळून येतं आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ या ठिकाणी खात्याने चौकशी करावी, त्यांची तात्काळ या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून बदली करावी. त्याचप्रमाणे अनुराध कदम म्हणून आहेत, तिने या ठिकाणी 12 वर्ष या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करतात. आम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, जिल्हाधिकारी प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे. जिल्हाधिकारी एक जबाबदार प्रमुख म्हणून त्या ठिकाणी कर्मचारी 3-3 वर्षाच्या वरती जो कोणी इतर कर्मचारी या ठिकाणी असेल शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांची बदली करणं आवश्यक आहे आणि ती बदली माननीय जिल्हाधिकारी यांनी करावं अशी आमची विनंती आहे. वेळोवेळी कुणीतरी सांगणं आमच्यासारख्या वंचित युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगावं लागते, हे देखील अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे तात्काळ संबंधितांची या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात टाकावं आणि त्यांची खात्याने या ठिकाणी चौकशी करावी आणि या ठिकाणी जो काही कर्मचाऱ्यांना तो दबाव आणून ते जिल्हाधिकारी असल्यासारखं जे वागणूक करत आहेत त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ हकालपट्टी त्यांची सांगली जिल्ह्यातून बदली होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा आम्हाला वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, संबंधित सांगली जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासन याची नोंद घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.